माता की वंदे वंदे अमर सुभेदार अनंत गीते यांच्यावर जागदारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. 27 वर्ष 4 महिने केली देशाची सेवा, हजारोंच्या जनसागराने वाहिली अश्रुनयनांनी आदरांजली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जागदारी येथील रहिवासी अनंत दत्तात्रय गीते वय वर्ष 47 हे हरियाणामधील हिसार येथे सेवा बजावत असतानाच 24 डिसेंबर रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात जागदारी येथे 26 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा कपिल आणि मुलगी कोमल यांनी मोठ्या दुःखद अंतकरणाने भडागणी दिला. जागदारी येथील सुभेदार अनंत दत्तात्रय गीते बाद येथे सैन्य दलात भरती झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने वडील दत्तात्रय यांनी 2 मुलांना शिक्षण देऊन एकाला सैन्य दलात तर दुसरा पोलीस विभागात पाठवलं. संसाराचा गाडा सुरळीत चालू असतानाच अनंत गीते यांना वीरमरण आलं. वडील हयात असताना मुलाच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच वडिलांच्या काळजाचे ठोके वाढवणारी ही घटना घडली. सुभेदार अनंत गीते यांनी सैनिक दलात 27 वर्ष 4 महिने सेवात झाली. हरियाणामधील हिसार येथे सेवा बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. ते सेवा बजावत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. सुभेदार अनंत दत्तात्रय गीते यांचे पार्थिव सैनिक दलाच्या वाहनातून छत्रपती संभाजीनगर येथून थेट जागदारी येथे आणण्यात आले. त्यांच्या शेतात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदेसह अनेक राजकीय नेते व शासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सचिन जयस्वाल, साखरखेडा येथील ठाणेदार स्वप्नील नाईक, बीबी लोणार, किनगाव राजा येथील ठाणेदार यांनीही पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. देशासाठी प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांना अखेरची सलामी देण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. आज जो हजारोंचा जनसागर शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित झाला त्यावेळी सर्वांची डोळे पाणावली. अशी भावपूर्ण श्रद्धांजली शासनाच्या वतीने माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अर्पण केली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर तात्या देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बद्री बोडखे, तालुका प्रमुख महेंद्र पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान साठे, तालुका अध्यक्ष भीमराव उबाळे यांसह 300 माजी सैनिकांनी सलामी दिली. तर पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली 11 तोफांची सलामी देण्यात आली. यांच्यावर जागदारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी 11:30 वाजता सैनिक दलाच्या सजवलेल्या रथातून पार्थिव जागदारी गावात येताच सुभेदार अनंत गीते साहेब अमर रहे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर भावविभोर झाला होता. सुभेदार अनंत गीते यांचे पार्थिव देहाला चिरंजीव कपिल आणि कोमल यांनी भडागणी दिला. त्यावेळी परिसर सुन्न झाला होता. आपला विदर्भ लाईव्ह, देवानंद सानं, बुलढाणा. साथियों